लाडक्या बहिणी सुद्धा आता भाजपच्या सभासद होणार आहेत का याचीही चर्चा सुरू झाली आहे। कारण तसं लक्षच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना दिलंय। एवढंच नव्हे तर शेतकरी योजना, आरोग्य योजना यांच्या लाभार्थ्यांना देखील सभासद करून घेण्याचं आवाहन बावनकुळेंनी केलेलं आहे। कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या संघटन पर्व कार्यशाळेमध्ये बावनकुळे बोलत होते। राज्यातील सर्व 36 जिल्हा परिषद आणि 27 महापालिकांवर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे असं आवाहन देखील बावनकुळेंनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केलेलं आहे। मात्र विरोधकांनी टीका केल्यानंतर बावनकुळेंनी सारवासारव केली आहे। एक वारंवार समोर आलेलं आहे की असा जो डाटा जमा होतो भारतीय जनता पार्टी स्वतःच्या पक्षाच्या कामासाठी वापरते। हे सातत्यानं समोर आलेलं आहे। कारण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडे अशा पद्धतीनं याद्या पाठवल्या जातात। आम्ही तर आधीपासून सांगत होतो की ही योजना राजकीय हेतूनच केलेली आहे। काही ठिकाणी तर धमकावलं गेलं की तुम्ही जर आमच्या पक्षाचे सभासद झाले नाही तर तुमची योजना बंद करू। निवडणुकीच्या आधीच भाजपच्याच नेत्यांनी म्हटलं होतं असं, आणि मला ते चुकीचं आहे। मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकार या सरकारच्या योजना, डबल इंजिन सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणे ही आमची जबाबदारी आहे। त्याकरता पक्षाचं संघटन आम्ही मजबूत करतो आहे। राज्यामध्ये 3 लाख सक्रिय कार्यकर्ते आम्ही पक्षामध्ये तयार करतो आहे, त्याची नोंदणी करतो आहे आणि हे 3 लाख कार्यकर्ते डबल इंजिन सरकारच्या योजना घरोघरी पोहोचवणार आहे। तर भाजपचं सभासद लक्ष्य 1,51,00,000 इतकं आहे। लाडकी बहीण लाभार्थी 2,20,00,000 आहेत। तर मोफत कृषी पंप योजनेचे लाभार्थी आहेत 40 लाख।